समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील संत सावतामाळी मंदिराचा द्वितीय तपपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सलग 4 दिवस पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। माळी समाज बांधवांनी एकीच्या बळावर हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले। यामध्ये दररोज सकाळी आणि दुपारी लोणावळा येथील बालयोगी शिवाजी निंबाळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ वाचन झाले। याशिवाय पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण यमुना राऊत यांचे हरिपाठ आणि प्रवचन, दुसऱ्या दिवशी रात्री चिंचणेर येथील भैरवनाथ नाट्यरूपी भारुडी भजन झाले। तिसऱ्या दिवशी तळीये येथील बालकीर्तनकार शंभूराज लोखंडे यांचे कीर्तन झाले। बुधवार दिनांक 14 मे रोजी हा उत्सवाचा मुख्य दिवस होता। या दिवशी सकाळी होम हवन, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले। त्यानंतर फलटण येथील मधुसूदन महिपाल महाराज यांचे फुलांचे कीर्तन झाले। यावेळी अरणगाव येथील संत सावतामाळी यांचे वंशज रविकांत वसेकर यांचे मार्गदर्शन झाले। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे, जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या भगिनी सौ सुरेखाताई पखाले, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, वडूजच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे, ॲडव्होकेट BY राऊत नातेपुते, युवा नेते विशाल बागल, माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब हिरवे, उद्योजक अंकुशभाऊ पांडोळे, प्राध्यापक दिलीप भुजबळ, सागर जगदाळे, विष्णू बनसोडे, श्री बरडकर आदींसह परिसरातील मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि अमर फडतरे, वाकेश्वर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।